श्रीराम समर्थ. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. परमपूज्य प्राध्यापक के.व्ही. बेलसरे लिखित श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र आणि वाङ्मय या पुस्तकातील पुढील वृत्तांत. खऱ्या प्रेमाने आपला भार रामावर टाकावा. श्री महाराजांच्या जवळ शिल्लक असे काही राहत नसे. रोज नवा बाजार करावा लागे. एक दिवस त्यांनी काशीमधील उत्तम अशा 100 शास्त्री पंडितांना भोजनाचे आमंत्रण दिले. बाजारातून कोणते पदार्थ आणावयाचे त्यांची यादी तयार झाली. ते आणण्यासाठी 195 रुपये पाहिजे होते, कारण प्रत्येक पंडिताला श्री महाराज एक वस्त्र देखील देणार होते. त्यांनी आपल्या फरगोलाच्या खिशात हात घालून पाहिला, तेव्हा एकही पैसा जवळ नाही असे आढळून आले. उसने अवसान आणून श्री महाराज बोलले, "अरेच्चा, आता काय करायचे? मी तर त्या लोकांना आमंत्रण देऊन बसलो. बरे, तुम्ही तरी मला कोणी सावध करायचे." असे बोलून बरोबर आलेल्या प्रत्येकाजवळ ते पैसे मागू लागले. श्री महाराज जेव्हा स्वतः पैसे गोळा करू लागले, तेव्हा कोणी 1 रुपया, कोणी 2 रुपये, कोणी 5, कोणी 25 रुपये असे प्रत्येकाने पैसे दिले. सर्वांच्या जवळ मागून 180 रुपये जमा झाले. त्यावेळी आठवण झाल्यासारखे करून ते म्हणाले, "हरिपंत, आपण गादीखाली पाहायला विसरलो. पहा बरे, तेथे काही शिल्लक असेल." हरिपंतांनी गादीखाली पाहिले तर 200 रुपये आढळले. ते श्री महाराजांच्या समोर ठेवले. तेव्हा ते बोलले, "रामाची कृपा माझ्यावर आहे, नाही तर आज खरी फजितीची वेळ आली होती. पण आपण तरी घाबरावे का? ज्याच्या नावाने लोकांना बोलावले त्याच्या मनात नसेल तर काहीच घडणार नाही, पण त्याच्या मनात असेल तर तो कधीही कमी पडू देणार नाही." खऱ्या प्रेमाने जर आपण आपला भार रामावर टाकला तर तो नेहमी आपल्या कल्पनेच्या बाहेर गोष्ट घडवून आणतो, असा माझा अनुभव आहे. आपला देह आणि आपला प्रपंच भगवंताच्या सत्तेने चालतो, ही जाणीव सतत ठेवून जगात वागावे, म्हणजे आपल्याला कधी कमी पडणार नाही. श्री महाराजांनी सर्वांचे पैसे परत केले. प्रेमाने अन्नदान आणि भगवंताचे नाम या 2 गोष्टींना ते फार महत्त्व देत असत. पुढे आहे, आईच्या सोबतीला कोण राहते. अशा रीतीने काशीला बरेच दिवस काढून श्री महाराज अयोध्येला गेले. अयोध्येला मुक्काम असताना एके दिवशी दुपारी 4:30 वाजता श्री महाराजांनी जवळच्या मंडळींना सहज विनोदाने म्हटले, "काही वर्षांपूर्वी माझी आई इथेच कैलासवासी झाली. तिच्या सोबतीला तुमच्यापैकी कोणी राहायला तयार आहे का?" सर्वांचा समज असा झाला की त्यांच्यापैकी कोणीतरी अयोध्येत राहावे, ही श्री महाराजांची इच्छा आहे. आणि दहिवडीची एक गरीब कुलीन विधवा जानकीबाई लगेच म्हणाली, "महाराज, मी इथं राहते." श्री महाराज म्हणाले, "बरे, राम तुमची इच्छा पूर्ण करील."
संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास जानकीबाईला 2 मोठे जुलाब झाले व तिची जीभ आत ओढू लागली. 7 वाजता तिने देह ठेवला. आपल्या आईचा अंत्यसंस्कार जितक्या प्रेमाने श्री महाराजांनी केला, तितक्याच प्रेमाने त्यांनी जानकीबाईला अग्नी दिला. सर्व आटोपून मंडळी परत आल्यावर आरती झाली. तेव्हा श्री महाराज म्हणाले, संकल्प ही फार मोठी शक्ती आहे. इच्छा जर खरोखर अति प्रबल झाली तर ती वस्तूला आपल्याकडे खेचून घेतल्याशिवाय राहणार नाही. परंतु प्रापंचिक वस्तू आपण कितीही मिळवल्या तरी त्या स्वभावतःच अपूर्ण असल्यामुळे त्यांच्या प्राप्तीपासून पूर्ण समाधान होत नाही. याच्या उलट भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रबल इच्छा धारण केली तर भगवंत भेटतो आणि तो स्वतः पूर्ण असल्यामुळे आपल्या वासनांची तृप्ती होऊन त्या क्षीण बनतात. नंतर त्या आपोआप नाहीशा होतात. म्हणून नेहमी भगवंत मला हवा अशी इच्छा करीत राहावे. त्याचे नाम घेणे म्हणजे तू मला हवा आहेस असे म्हणणे होय. जानकी जीवन स्मरण जय जय राम.